So we will cover some topics that is related to your syllabus but not a part of syllabus, but even though we are going to deal with that. So we have seen about marketing, 4Ps and all these things. So regarding channels, we have seen wholesaler, retailer and all these things. So regarding wholesaler, we have seen the different types of wholesalers and all these things. So now trends in wholesaling. So it's very important that we have to be in touch with what is happening in the world, in the industry and all these things about competition, external environment, internal environment and all these things. तर होलसेलिंगमध्ये आता सध्या ट्रेंड्स काय आहेत, करंट इश्यूज काय आहेत, दॅट वी हॅव टू स्टडी. सो होलसेलर्स आर अंडर ग्रेट प्रेशर टू कॅरी अ फुल लाईन and to stock enough for immediate delivery. So they have to keep a stock so that they should able to fulfill the demand of retailers. They have to sell it in a bulk. होलसेलरचं मेन काम काय आहे की ते मटेरियल कंपनीकडून मॅन्युफॅक्चरकडून घेतात बल्कमध्ये आणि रिटेलरला ते विकतात, ओके, ब्रेक करून इन क्वांटिटीज, स्मॉल क्वांटिटीज. बट दिस प्रॅक्टिस कॅन डॅमेज अ प्रॉफिट्स. मग याच्यामध्ये काय असतं की त्यांना प्रेशर खूप असतं, स्टॉक भरपूर ठेवावा लागतो इमिजिएट डिलिव्हरीसाठी. स्टॉक आउट असेल तर त्यांचे कस्टमर जातात किंवा रिटेलरला मार वेळ भेटत नाही. सो दे हॅव टू कीप फुल स्टॉक, ओके, की स्टॉक त्यांना ठेवावा लागतो की जेणेकरून त्यांची जी ऑर्डर आहे रिटेलरची इमिजिएटली त्यांना डिलिव्हर करणं गरजेचं आहे. सो दे हॅव इन अ प्रेशर. आणि ह्या प्रॅक्टिसमुळे काय होतं की त्यांना प्रॉफिट मॅक्झिमायझेशनवरती किंवा प्रॉफिट मेकिंगवरती त्याचा इम्पॅक्ट पडतो, ओके. सो होलसेलर टुडे आर कटिंग डाऊन ऑन अ नंबर ऑफ लाईन्स दे कॅरी, चूजिंग कॅरी ओनली द मोर प्रॉफिटेबल वन. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता ते होलसेलिंग करत असेल तर त्यांना प्रॉडक्ट लाईन भरपूर ठेवावे लागतात किंवा प्रॉडक्ट्स भरपूर ठेवावे लागतात सेल करण्यासाठी. मग त्याच्यामध्ये काय होतं की त्यांची पैसा गुंतून राहतो, अडकून राहतो, इन्व्हेंटरी जास्त असते, त्यांना जास्त ठेवावं लागते कारण रिटेलरला बल्कमध्ये मटेरियल लागत असतं. जरी होलसेलर कंपनीतून माल घेत असतो तरी रिटेलरला त्या मोठ्या प्रमाणात क्वांटिटीमध्ये घेणं गरजेचं असतं. आणि याच्यामुळे काय होतं की खूप सारे प्रॉडक्ट्स त्यांना कॅरी करावं लागतात, त्याच्यासाठी इन्व्हेस्टमेंट भरपूर असते आणि इन्व्हेस्टमेंट जास्त असल्यामुळे त्यांना प्रॉफिट त्या प्रमाणात भेटत नाही. सो प्रॉफिटचा जो त्याचा मेन मोटो आहे त्याला इम्पॅक्ट पडतो. त्याच्यामुळे होलसेलर काय करतात, नाऊ डेज दे आर कटिंग डाऊन देअर प्रॉडक्ट लाईन्स, ओके. मग ते प्रॉडक्ट लाईन जे कॅरी करतायत, कसं झालं तुमचं, ओके. सो त्यांना काय करावं लागतं की दे आर कटिंग डाऊन देअर प्रॉडक्ट्स जे प्रॉफिटेबल नाही आहेत, दे मेक द ॲनालिसिस आणि दे कॅरी ओनली प्रॉफिटेबल प्रॉडक्ट लाईन्स. म्हणजे ज्या प्रॉडक्ट लाईनमध्ये त्यांना जास्त प्रॉफिट आहे किंवा तेच ते कॅरी करतात आणि जे प्रॉफिटेबल नाही आहेत ते कट डाऊन करतात किंवा दे डोंट कॅरी दॅट प्रॉडक्ट लाईन्स. मग त्यांचा फोकस आहे प्रॉफिटेबल प्रॉडक्ट लाईनवर असतो. होलसेलर्स आर ऑल्सो रिथिंकिंग विच सर्व्हिस काउंट मोस्ट इन बिल्डिंग स्ट्रॉंग कस्टमर रिलेशनशिप अँड विच शुड बी ड्रॉप ऑर चार्ज फॉर. मग त्याच्यामध्ये काय करायचं की आता ते सर्व्हिस कॅरी आऊट करतात की कस्टमर संदर्भात CRM. आता त्यांचे कस्टमर म्हणजे कोण आहेत, रिटेलर्स आहेत. मग त्यांना त्या रिटेलर्स बरोबर तसे रिलेशन मेंटेन ठेवावे लागतात. दे थिंक अबाउट देअर सर्व्हिसेस आणि ते कस्टमरबरोबर कसं चांगलं रिलेशनशिप ठेवता येईल त्याच्यावरती ते वर्कआउट करतात. आणि जे प्रॉफिटेबल आहेत किंवा कुठले कस्टमर प्रॉफिटेबल आहेत, कुठले नाही आहेत, किंवा त्यांना कुठले कस्टमर कॅरी फॉरवर्ड करायचे आहेत किंवा त्यांच्याशी रिलेशन मेंटेन ठेवायची आहे. सो दे थिंक ऑन दॅट पॅरामीटर, ओके. याच्यामध्ये प्राईस कॉम्पिटिशन इज स्टील इंटेन्स. आता सध्याच्या याच्यामध्ये प्राईस वॉर खूप मोठा आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल प्राईस कटिंग असेल. प्राईस कटिंग म्हणजे काय की एखाद्या होलसेलरचे किंवा एखाद्या दुकानदाराचे कस्टमर तोडण्यासाठी बाकीचे दुकानदार आहेत, शॉपकीपर्स असतील, होलसेलर्स असतील, ते काय करतात, कमी रेटला तो प्रोडक्ट ऑफर करतात. सो दॅट इज कॉल्ड ॲज अ प्राईस कटिंग. मग ती प्राईस कटिंग आत्ताचं एक ट्रेंड आहे किंवा प्रॅक्टिस आहे रिसेंट याच्यामध्ये. मग तुम्ही पण ते सर्च करताना आजूबाजू दुकानामध्ये एक रेटची चौकशी करा, थोडाफार तुम्हाला फरक आढळतोच. सो दॅट इज कॉल्ड ॲज अ प्राईस कटिंग किंवा प्राईस वॉर म्हटलं जातं. प्राईस कॉम्पिटिशन खूप आहे, स्टील इंटेन्स आत्ताच्या नावड डेज. देन सक्सेसफुल होलसेलर्स मस्ट ॲड व्हॅल्यू बाय इन्क्रीजिंग इफिशियन्सी अँड इफेक्टिव्हनेस. नो डाऊट प्राईस वॉर चालूच आहे. मग तुम्ही व्हॉट यू आर गोइंग टू ऑफर, तुम्ही वेगळे कसे आहात, दॅट यू हॅव टू प्रूव्ह. यू हॅव टू मेंटेन युअर कस्टमर, यू हॅव टू अट्रॅक्ट न्यू कस्टमर. मग त्याच्यामध्ये काय करतात होलसेलर जे असतील, ज्यांना बिझनेस वाढवायचा आहे किंवा जे बिझनेस माइंडेड असतात, ते काय करतात, दे ॲड सम व्हॅल्यू, ओके, बाय इन्क्रीजिंग इफिशियन्सी अँड इफेक्टिव्हनेस. मग त्याच्यामध्ये डिलिव्हरी असेल किंवा काही ॲडिशनल त्याच्याबरोबर व्हॅल्यू ते ॲड करतात, ओके. मग ते वेळेवर माल पोस्ट करणं असेल किंवा काय असेल, त्यांच्या कंप्लेंट्स हँडल करणं असेल, तर ह्या गोष्टी ते मॅनेज करतात. सो सक्सेसफुल होलसेलर्स आहेत ते ह्या प्रॅक्टिसेस फॉलो करतात जेणेकरून त्यांचे कस्टमर रिलेशन चांगले राहतील, त्यांचा बिझनेस जास्त वाढेल. इवन दो प्राईजमध्ये काही करता येत नसेल कमी जास्त, तर ते त्यामध्ये व्हॅल्यू ॲड करायचा प्रयत्न करतात, ओके. मोर सर्व्हिसेस विल बी प्रोव्हाइडेड टू द रिटेलर्स. रिटेलर्सला जास्तीत जास्त सर्व्हिस प्रोव्हाइड केल्या जातात
मेनी होलसेलर्स आर गोईंग ग्लोबल. आता खूप होलसेलर्स आहेत ते ग्लोबलवरती त्यांचं एक्झिस्टन्स आहे, म्हणजे ते मोठ्या प्रमाणात करत आहेत की नावडेज डिजिटलायझेशनमुळे जग खूप जवळ आलेलं आहे आणि याच्यामुळे तुमच्या ट्रान्सपोर्टेशन वगैरे फॅसिलिटीज देखील रोड्सवेज किंवा काय असतील त्याच्यामुळे देखील तुम्हाला सोपं झालेलं आहे. मग ह्या ठिकाणी तुमचं ग्लोबल एक्झिस्टन्स वाढलेलं आहे, ग्लोबल कॉम्पिटिशन देखील वाढलेली आहे. ओके, सो दे आर एक्सपांडिंग देअर बिझनेस ऑन अ ग्लोबल लेवल. आणि ते सर्व्हिसेस पण ते रिटेलरला मोठ्या प्रमाणात प्रोव्हाइड करतात, लाईक की समजा डिलिव्हरीचं असेल किंवा क्रेडिट फॅसिलिटीज असतील किंवा काय जे असतील ते पॅकेजिंग वगैरे ह्या गोष्टी ते ह्या ॲडिशनल सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात. देन डायरेक्ट बाईंग ट्रेंड्स इनिशियली थ्रेडन द होलसेलर्स. आता सुरुवातीला काय झालं की काही रिटेलर्स आहेत ते एकत्र येऊन काय करायचे, डायरेक्ट कंपनीतून बाय करायचे. मग त्याच्यामध्ये काय होतं की होलसेलरचा बिझनेसला एक प्रॉब्लेम किंवा इट माइट बी अ प्रॉब्लेम ऑर क्रिटिकल इश्यूज रिगार्डिंग होलसेलर. जर तुमच्याकडून आम्ही माल घेत असेल तेवढ्या प्रमाणात जर कंपनी देत असेल तर रिटेलरनी काय केलं, एकत्र येऊन डायरेक्ट मॅन्युफॅक्चरर किंवा कंपनीतून माल विकत घ्यायला लागले. सो दॅट वॉज अ ग्रेट थ्रेट टू द होलसेलर्स. आणि नंतर ॲडिंग व्हॅल्यू. सध्या प्रत्येकजण ती प्रॅक्टिस फॉलो करत आहेत. दे ॲड सम व्हॅल्यू ॲडिशन करत आहेत सो दॅट कस्टमर गेट अट्रॅक्टेड. कॉस्ट रिडक्शन, की आता कॉम्पिटिशन आहे त्याच्यामध्ये मग कॉस्ट कमीत कमी कशी रिड्यूस करता येईल. इट माइट बी अ ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट असेल किंवा काही जी कॉस्ट असेल ती कमी कसं करता येईल याच्याकडे लक्ष दिलं जाते. सो दॅट इज ऑल्सो ट्रेंड इन होलसेलिंग. देन स्ट्रेंथनिंग रिलेशनशिप विथ अ मॅन्युफॅक्चरर. होलसेलर आहे दे मेंटेन देअर रिलेशन्स विथ मॅन्युफॅक्चर अँड गेट इट स्ट्रेंथन, की एनी हाऊ की त्यांच्याशी ते जे मॅन्युफॅक्चरर असतील त्यांच्याशी चांगले रिलेशन मेंटेन करून लाँग लाईफ कसे राहतील हे पाहिलं जातं. देन रेजिस्टन्स टू प्राईज इन्क्रीजेस. आता त्यांनी काय केलेलं आहे की समजा मॅन्युफॅक्चरने प्राईस वाढवली असेल काही कारणाने असेल, सो दे मेक इन्श्युअर दॅट की प्राईस कशी वाढणार नाही आणि त्याचा बेनिफिट अल्टिमेटली कस्टमरला कसा होईल. सो दे आर थिंकिंग ऑन दॅट पॅरामीटर, की काही कारणाने समजा आता लॉकडाऊन झालेलं आहे मग प्राईस वाढलेले आहेत. मग ह्या ठिकाणी होलसेलर काय करतात, दे रेजिस्ट टू इन्क्रीज द प्राईस. ओके, मग जेणेकरून काय होतं की जर प्राईस वाढली तर होलसेलरला जास्त पैसे द्यावं लागतात आणि रिटेलरला देखील जास्त द्यावं लागतात आणि अल्टिमेटली त्यांचा प्रॉफिट मार्जिन कमी होतो. सो दे ट्राय टू रेजिस्ट टू प्राईस इन्क्रीज. Then adding value by increasing efficiency and effectiveness, already we have seen that. Then consolidation will reduce the number of firms operating within the industry. Okay. आता कधी कधी काय होतं की ओव्हरऑल जे होलसेलर आहेत ते एकत्र येऊन त्यांची बार्गेनिंग पॉवर एक खूप महत्त्वाचा इश्यू आहे. जसं रिटेलर एकत्र येऊन बार्गेनिंग पॉवर करतात, लाईकवाईज होलसेलर देखील दे आर डुईंग ऑन द सेम पॅरामीटर. दोज रिमेनिंग विल ग्रो इन अ साईज अँड इन्फ्लुएन्स. आता याच्यामध्ये काय आहे की फिटेस्ट विल सर्वाईव्ह एक हे रूल आहे. फिटेस्ट विल सर्वाईव्ह मीन्स दोज हू आर एबल टू सस्टेन, की ज्या ह्या परिस्थितीमध्ये ज्यांना तग धरून राहायचं आहे, मग ज्यांच्याकडे भांडवल जास्त असेल किंवा जे कमी प्रॉफिटवरती धंदा करू शकत असेल, तर असे लोक जे आहेत फिटेस्ट विल सर्वाईव्ह, तर ते हे शेवटपर्यंत एक्झिस्ट राहतात, म्हणजे काय म्हणतात टिकून राहतात कॉम्पिटिशनमध्ये अँड दे विल ग्रो. मग आता याच्यामध्ये काय आहे की ज्यांची साईज मोठी असेल, इन्फ्लुएन्स जास्त असेल, ज्यांच्यात तग धरून कॅपॅसिटी जास्त आहे, जे कमी प्रॉफिट मार्जिनवर काम करतील असे लोक ग्रो होतात असे. ओके, आणि बाकीचे जे आहेत दोज हू आर नॉट सर्वायबल, म्हणजे जे लॉसमध्ये जात असतील, लॉस सस्टेन करू शकत नसतील, तर असे कॉम्पिटिटर्स असतील किंवा फर्म्स असतील त्या बाजाराच्या मार्केटच्या बाहेर जातात. दे आर इन लॉस, दे कांट बिअर दॅट लॉसेस. मग याच्यामध्ये जे सस्टेन करू राहतील किंवा ज्यांचं इन्फ्लुएन्स जास्त असेल ते हे राहतात. आता तुमचा इन्फ्लुएन्स कसा क्रिएट करायचा, यू हॅव टू मेंटेन द रिलेशन विथ मॅन्युफॅक्चरर, विथ रिटेलर्स, युअर कस्टमर्स. ओके, मग त्यांच्याशी त्यांना व्हॅल्यू ॲड करून वगैरे असं करून यू हॅव टू मेक युअर इन्फ्लुएन्स. असं केलं तर डेफिनेटली यू विल सस्टेन द मार्केट. देन डिस्ट्रीब्युटर्स विल नीड टू लर्न हाऊ टू कॉम्पीट इफेक्टिवली ओव्हर वायडर अँड मोर डायव्हर्स एरियाज. आता डिस्ट्रीब्युटरला हे करणं गरजेचं आहे की तुमची जी कॉम्पिटिशन आहे ती कॉम्पिटिशनला तुम्हाला फेस करायचं. यू हॅव टू फेस द कॉम्पिटिशन. ओके, इफेक्टिवली. आणि नंतर काय करायचं आहे, यू हॅव टू स्प्रेड, किंवा तुम्हाला तुमचा जो एरिया आहे तो एरिया वाढवायचा आहे. एक्सपान्शन म्हणतो आपण, मार्केट एक्सपान्शन, टू इन्क्रीज युअर मार्केट शेअर. मग त्या केसमध्ये तुम्हाला त्या गोष्टी फॉलो करणं गरजेचं आहे की यू हॅव टू मेंटेन युअर एक्झिस्टिंग कस्टमर, म्हणजे आहे ते कस्टमर मेंटेन ठेवायचे आणि नंतर तुमचा मार्केट एरिया असेल तो वाढवायचा आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल किंवा तुमचं मार्केट एक्सपान्शन करायचं आहे की समजा तुम्ही एका टेरिटरीमध्ये काम करतायत आणि यू हॅव टू अप्रोच अनदर टेरिटरी लाईकवाईज. ओके, द इन्क्रीज यूज ऑफ टेक्नॉलॉजी अँड ऑटोमेटेड सिस्टीम विल असिस्ट इन द मॅनेजिंग द बिझनेस. मग आता तुमची जी टेक्नॉलॉजी आहे, ऑटोमॅटिक सिस्टीम वगैरे आहेत, तर ते बिझनेस मॅनेज करायला मदत करतात. दॅट मीन्स की याच्यामध्ये काय काही इनोव्हेशन झालेले असतील, काही नवीन शोध लागलेले असतील, नवीन टेक्नॉलॉजी समजा इमर्ज झाली असेल, ऑटोमॅटिक सिस्टीम असतील, आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल, IoT असेल. सो यू हॅव टू यूज दीज इन्व्हेन्शन्स, इनोव्हेशन्स
टू स्प्रेड युअर बिझनेस, किंवा तुम्हाला तुमचा बिझनेस मॅनेज करण्यासाठी या गोष्टी वापरणं आहे. जस्ट इन टाईम टेक्निक असेल, कस्टमरशी रिलेशन मेंटेन करायची असतील, किंवा सोशल मीडियाचा वापर असेल, किंवा काय जे असेल, इंटरनेटचा वापर असेल, तर ह्या टेक्नॉलॉजी तुम्ही जास्तीत जास्त वापर करून तुमचा बिझनेस कसा चांगल्या रीतीने मॅनेज करता येईल, ग्रो करता येईल, हे पाहणं देखील दॅट इज अ पार्ट ऑफ ट्रेंड्स इन होलसेलिंग. आणि इट इज इन एव्हरीवेअर. ओके, द डिफरन्शिएशन बिटवीन होलसेलर्स अँड लार्ज रिटेलर्स बिकम लेस क्लिअर. आता ॲक्च्युली होलसेलर आणि रिटेलर दीज आर टू कन्सेप्ट्स, ह्या दोन वेगळ्या कन्सेप्ट्स आहेत. तर ॲक्च्युली आता ह्या कॉम्पिटिटिव्ह एजमध्ये जे होलसेलर आहेत आणि जे मोठ्या प्रमाणात काम करणारे रिटेलर्स आहेत त्यांच्यातलं फरक कमी कमी होत चाललेला आहे. दॅट मीन्स इट इज समवॉट हार्ड टू आयडेंटिफाय द डिफरन्स बिटवीन होलसेलर्स अँड लार्जर रिटेलर्स, किंवा जे रिटेलर्स लार्ज प्रमाणात किंवा लार्ज स्केलवरती ऑपरेट करत आहेत ते मोठ्या प्रमाणातले रिटेलर्स असतील आणि होलसेलर्स असतील, त्याच्यातला डिफरन्स नावडेज कमी कमी होत चालला आहे, किंवा त्याच्यातला फरक आपल्याला सांगता येत नाही आहे. देन होलसेलर्स विल कंटिन्यू टू इन्क्रीज द एक्सटेंट ऑफ देअर सर्व्हिस टू द रिटेलर्स. आता याच्यामध्ये होलसेलरने एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की रिटेलरला जास्तीत जास्त सर्व्हिसेस कशा प्रोव्हाइड करता येईल त्या प्रोव्हाइड करून तुमचा बिझनेस वाढवणं गरजेचं आहे. सो यू हॅव टू वर्क ऑन दॅट पॅरामीटर ऑल्सो. सो यू हॅव टू म्हणजे तुमचं जस्ट इन टाईम टेक्निक असेल, डोअर सर्व्हिस असेल, किंवा इमिजिएट ऑर्डर करणं फॉलो असेल, क्वालिटी असेल, क्वांटिटी असेल, ह्या गोष्टी, किंवा रिजेक्शन असेल, किंवा काही कंप्लेंट्स, हँडलिंग द कंप्लेंट्स असतील, तर ह्या प्रकारच्या सर्व्हिसेस आहेत त्या सर्व्हिसेस त्यांनी इफेक्टिवली हँडल करणं गरजेचं आहे. ओके, आणि त्या मोठ्या प्रमाणात कशा देता येईल किंवा त्याचा फायदा कसा होईल रिटेलरला हे पाहणं गरजेचं आहे. सो दिस इज अबाउट द ट्रेंड्स ऑफ होलसेलर्स. ओके, नावडेज ते चाललेलं आहे. आता याच्यामध्ये कसं आहे की कंपन्यांच्या काही डिस्ट्रीब्युटरशिप्स असतात, मग त्याच्यामध्ये ते होलसेलर असतील, डिस्ट्रिक्ट वाईज असतील, तालुका वाईज असतील, तर मग त्यांची सिस्टीम काय आहे, हाऊ दॅट वर्क्स, ती कन्सेप्ट कशी आहे, ह्या कन्सेप्टमध्ये ओव्हर अ टाईम किंवा ओव्हर अ पिरियड कसा चेंज होत चाललेला आहे, की 21st सेंचुरी आहे, वी आर अप्रोचिंग दॅट, की मग त्याच्यामध्ये इंडस्ट्री 4.0, 5.0. सो ह्या ज्या कन्सेप्ट्स आहेत त्या कन्सेप्टप्रमाणे व्हॉट इज हॅपनिंग ॲक्च्युली, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्हाला त्याच्यावरती देखील करणं काम गरजेचं आहे. ओके, so this is about the trends in wholesaling. Now regarding retailing, I have identified these topics that I should cover that. आता टाइप्स अँड स्टोअर्स ऑफ रिटेल अँड देअर कॅरेक्टरिस्टिक्स, एक हा चार्ट आहे किंवा टेबल आहे, त्याच्यामध्ये रिटेलर्सचे वेगवेगळे टाईप्स सांगितलेले आहेत डाव्या बाजूला फर्स्ट कॉलममध्ये. नंतर त्यांची सर्व्हिस लेवल कशी आहे, असॉर्टमेंट काय आहे, प्राईस किती आहे आणि ग्रॉस मार्जिन किती आहे, ह्या गोष्टी प्रत्येकाच्या एक्सप्लेन केलेल्या आहेत. ओके, यू कॅन टेक द स्क्रीनशॉट ऑफ दिस स्लाइड इफ यू आर विलिंग इंटरेस्टेड. ओके, डिपार्टमेंट स्टोअर किंवा त्याला डिपार्टमेंटल स्टोअर असं देखील म्हटलं जातं. देन स्पेशालिटी स्टोअर, सुपर मार्केट, कन्व्हिनियन्स स्टोअर, ड्रग स्टोअर, फुल लाईन डिस्काउंटर, स्पेशालिटी डिस्काउंटर, वेअरहाऊस क्लब्स, ऑफ प्राईज रिटेलर्स अँड रेस्टॉरंट्स. दीज आर द डिफरंट टाईप्स ऑफ रिटेलर्स. ओके, तर आपल्याला काय पाहिजे, प्रत्येकाची सर्व्हिस लेवल कशी आहे, असॉर्टमेंट कशी आहे, प्राईस कशी आहे आणि ग्रॉस मार्जिन कसं आहे. सो रिगार्डिंग सर्व्हिस लेवल, डिपार्टमेंट स्टोअरमध्ये मॉडरेट टू हाय प्रॉफिट, हाय लेवलची सर्व्हिस असते, म्हणजे मध्यम ते जास्त अति जास्त प्रमाणात आहे. असॉर्टमेंट ब्रॉड आहे, म्हणजे मोठ्या प्रमाणात त्यांना जास्तही ठेवावं लागतं. देन प्राईज मॉडरेट टू हाय आहे आणि ग्रॉस मार्जिन मॉडरेट टू हाय आहे. स्पेशालिटी स्टोअर सर्व्हिस लेवल हाय आहे, असॉर्टमेंट आहे, म्हणजे ते स्पेसिफिक प्रॉडक्ट कॅरी करतात स्पेशालिटी स्टोअरमध्ये, तर त्याला निश मार्केटिंग असं देखील म्हणता येईल. देन प्राईज आहे ती मॉडरेट टू हाय आहे आणि ग्रॉस मार्जिन दॅट इज हाय. रिगार्डिंग सुपर मार्केट, सर्व्हिस लेवल लो आहे. सुपर मार्केटमध्ये सेल्फ सर्व्हिस असते, यू हॅव सीन दॅट, की मोठे मोठे स्टोअर असतात, सुपर मार्केट्स असतात, त्याच्यामध्ये सेल्फ सर्व्हिस असते, त्यामुळे याच्यामध्ये सर्व्हिस लेवल खूप कमी आहे, लो आहे. असॉर्टमेंट ब्रॉड आहे, खूप सारे प्रकारचे प्रॉडक्ट्स असतात. देन प्राईज इज मॉडरेट आणि ग्रॉस मार्जिन लो आहे. देन कन्व्हिनियन्स स्टोअर, सर्व्हिस लेवल लो आहे. कन्व्हिनियन्स म्हणजे ॲज पर युअर कन्व्हिनियन्स जे कस्टमर आहे त्यांच्या कन्व्हिनियन्सप्रमाणे, किंवा रिटेल किंवा जे दुकानदार आहेत त्यांच्या कन्व्हिनियन्सप्रमाणे सर्व्हिस लेवल लो असते. असॉर्टमेंट मीडियम टू नॅरो असते. मार्जिन हा मॉडरेट हाय प्रॉफिट असतो आणि प्राईज ओके, अँड ग्रॉस मार्जिन मॉडरेट टू हाय आहे. ड्रग स्टोअर, सर्व्हिस लेवल लो टू मॉडरेट, असॉर्टमेंट मीडियम, प्राईज मॉडरेट, ग्रॉस मार्जिन लो. फुल लाईन डिस्काउंटर, सर्व्हिस लेवल मॉडरेट टू लो, ओके, याच्यात थोड्याफार प्रमाणाची सर्व्हिसची गरज असते. वाईल असॉर्टमेंट मीडियम टू ब्रॉड, प्राईज मॉडरेट लो आणि ग्रॉस मार्जिन लो, मॉडरेट टू लो.
Regarding specialty store, service level moderate to low, assortment medium broad, price moderate to low, low, very low, okay, in that lower. Then gross margin moderate low. वेअरहाऊस क्लब्समध्ये सर्व्हिस लेवल लो आहे. वेअरहाऊस क्लबमध्ये काय असतं की डायरेक्ट ते हे करतात, मटेरियल फॉरवर्ड करतात, मग त्या ठिकाणी मग सर्व्हिस लेवल खूप कमी असते. देन असॉर्टमेंट ब्रॉड, प्राईज लोअर म्हणजे याच्यामध्ये खूप कमी प्राईज असते आणि ग्रॉस लेवल लो असते. ऑफ प्राईज रिटेलर सर्व्हिस लेवल लो, असॉर्टमेंट मीडियम टू नॅरो, प्राईज लो, क्रॉस मार्जिन लो. अँड रिगार्डिंग रेस्टॉरंट सर्व्हिस लेवल लो टू हाय आहे, म्हणजे इट व्हॅरीज ॲज पर युअर प्रॉडक्ट्स. म्हणजे तुमच्या रेस्टॉरंटमध्ये काय आहे, ओके, ज्यूस बार वगैरे असेल तर थोडी कमी असेल, पण बाकीचं फूड वगैरे असतील, फास्ट फूड वगैरे असेल तर त्या ठिकाणी सर्व्हिस लेवल हाय असू शकते. इट डिपेंड्स. देन असॉर्टमेंट मीडियम टू नॅरो, जास्त मोठी रेंज नसते प्रॉडक्टची. प्राईज लो टू हाय असते, इट व्हॅरीज अगेन की प्रॉडक्ट तुमचं काय आहे. ग्रॉस मार्जिन लो टू हाय असतो. सो दीज आर द डिफरंट स्टोअर्स वी हॅव डिलिंग विथ रिटेलर्स. आणि ते रिटेलरचे हे वेगवेगळ्या प्रकारचे स्टोअरचे टाईप्स आहेत आणि दीज आर डिफरंट कॅरेक्टरिस्टिक्स. मग आता तुम्हाला कुठलाही बिझनेस चालू करायचा असेल तर तुम्ही हा एक टेबल आहे, यू हॅव टू कन्सिडर दॅट. आणि त्या ठिकाणी मग तुम्हाला सक्सेस व्हायचं, हे करायचं असेल, सक्सेसफुली हे करायचं असेल, वर्कआउट किंवा रन करायचं असेल तर ह्या कॅरेक्टरिस्टिक्स लर्न करून त्याप्रमाणे तुम्हाला तुमचं रिटेल स्टोअर मॅनेज करायचं आहे. आता रिटेल मार्केटिंग डिसिजन्स, टार्गेट मार्केटिंग अँड पोझिशनिंग, product assortment, service mix, stores atmosphere, price, promotion, place. So these are the different areas where retail marketer has to take the decisions. Okay. याच्यामध्ये मग तुमचं टार्गेट मार्केटिंग कसं करणार आहे, पोझिशनिंग कसं करणार आहे, मग तुमच्या ब्रँडचं असेल किंवा तुमच्या प्रॉडक्टचं असेल किंवा तुमच्या शॉपचं असेल, प्रॉडक्टची असॉर्टमेंट कशी आहे, सर्व्हिस मिक्स काय आहे, सर्व्हिस लेवल कशा प्रकारची असणार आहे, स्टोअरचं ॲटमॉस्फिअर, स्टोअर लेआउट, डिझाईन, देन प्राईस, प्रमोशन अँड प्लेस. सो ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. नाव रिगार्डिंग ट्रेंड्स इन रिटेलिंग, सो यू हॅव टू वर्क ऑन these ट्रेंड्स. सो nowadays different फॉर्म्स ऑफ रिटेलिंग आर इमेजिंग. रिटेल स्टोअरचे वेगवेगळे फॉर्म्स इमर्ज होत आहेत. जसं टाईम स्पॅन हे होतो आहे, चेंजेस होतो आहे, त्याच्याप्रमाणे तुमचे रिटेलचे स्टोअरचे फॉर्म्स किंवा डिझाईन्स चेंज होत आहेत. देन इंटर टाईप कॉम्पिटिशन, growth of giant retailers, technology, decline of middle market retailers, global expansion, selling experiences, competition between store based and non-store based retailing, growing investment in technology, global presence of major retailers. तर हे त्याचे नवीन ट्रेंड्स आहेत, जसे आपण होलसेलिंगमध्ये पाहिले, होलसेलरच्या संदर्भात पाहिले. मग रिटेलिंग इंडस्ट्रीमध्ये जसं हे टेक्नॉलॉजी इनोव्हेट होती किंवा नवीन नवीन ट्रेंड्स येत आहेत त्याप्रमाणे रिटेलचे नवीन नवीन फॉर्म्स इमर्ज होत आहेत. इंटरटाईप कॉम्पिटिशन, आतल्या आत काही रिटेल स्टोअरमध्ये मोठमोठे असतात, मग त्यांच्यातले वेगवेगळे डिपार्टमेंट्स असतात, त्याच्यातलं देखील कॉम्पिटिशन वाढते. ग्रोथ ऑफ जायंट रिटेलर्स, मोठमोठे रिटेलर्स आहेत जायंट, लाईक बिग बाजार असतील, डी मार्ट असेल, ओके, तर त्यांची ग्रोथ होऊ राहिलेली आहे. देन टेक्नॉलॉजी, आता समजा इंडस्ट्री 4.0, इंडस्ट्री 5.0, आता इंडस्ट्री 6.0 देखील चाललेलं आहे. मग त्याच्यामध्ये मग टेक्नॉलॉजी वाढलेली आहे, IoT असेल, आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल किंवा काय ह्या गोष्टी आहेत. ह्या गोष्टीमुळे काय होतं आहे की टेक्नॉलॉजीमध्ये नवीन नवीन शोध लागत आहेत टेक्नॉलॉजीमुळे, विथ द हेल्प ऑफ टेक्नॉलॉजी. आणि मग तुम्ही ते मॅनेज करण्यासाठी या टेक्नॉलॉजीचा इफेक्टिव्ह उपयोग करून त्याप्रमाणे की समजा आता फॉर एक्झाम्पल प्रमोशनमध्येच घ्या, की डिजिटल बोर्ड्स वगैरे आलेले आहेत, त्या स्क्रीन्स आलेल्या आहेत वेगवेगळ्या मोठमोठ्याल्या, त्याच्यामुळे त्यांचा फॉर्मॅट चेंज झालेला आहे. ओके, प्रमोशनचा असेल किंवा ह्या गोष्टींचा असेल वेगवेगळ्या. मग टेक्नॉलॉजी इज व्हेरी प्लेइंग इम्पॉर्टंट रोल इन दिस रिटेलिंग ट्रेंड्स. देन डिक्लाइनिंग ऑफ मिडल मार्केट रिटेलर्स. आता मिडल मार्केट रिटेलर्स किंवा आता प्लेस, फॉर एक्झाम्पल काही ठिकाणी काय असतं की आता फिजिकली शॉपिंग करणं मॅन्डेटरी नाही आहे, की समजा आता कोविड किंवा पोस्ट पॅन्डेमिक किंवा पॅन्डेमिक सिच्युएशनमध्ये व्हॉट इज हॅपनिंग की पीपल आर सिटिंग ॲट होम अँड ऑर्डरिंग ऑनलाईन विथ द हेल्प ऑफ ऑनलाईन शॉपिंग साईट्स अँड ऑल दीज थिंग्स. Okay, so that is also a new trend, and with the help of new technology all these things are happening. Then selling experiences, ग्लोबल एक्सपान्शनमध्ये काय झालं की आता बॉर्डर म्हणजे जॉग्राफिकल बॉर्डर्स आर नो मॅटर नाउडेज. म्हणजे यांनी ह्याच याच्यात काम केलं पाहिजे, त्याच एरियात काम केलं पाहिजे असं होत नाही आहे. किंवा ग्लोबल एक्सपान्शनमुळे काय आलं की फॉरेन प्लेयर्स दे आर एंटरिंग इन इंडियन मार्केट. तर त्यामुळे काय होऊ राहिलं की कॉम्पिटिशन वाढले, ग्लोबल एक्झिस्टन्स वाढलेलं आहे, की जे मोठे ग्लोबल प्लेयर आहेत दे आर एक्सपांडिंग लाईक एनिथिंग. मग मोठमोठ्या मेट्रोपॉलिटन सिटी असतील किंवा काय असतील
आता आपण समजा वी आर इन अ रुरल अर्बन एरिया, आपण जास्त अर्बन पण नाही जास्त रुरल याच्यामध्ये पण नाही आहे, तर मग त्याच्यामध्ये आपल्याला सध्या एवढं त्याचं हे नाही आहे. वी आर नॉट एक्सपेक्टिंग दॅट, बट इन पुणे अँड मुंबई डेफिनेटली global expansion has some existence in that metropolitan cities. Then regarding selling experiences, that has been changing की सेल्फ सर्व्हिस असेल किंवा मोठे मोठे स्टॉल हे असतील, स्टोर्स असतील, मेगा स्टोर्स, तर त्याच्यामध्ये काय असेल की सेलिंग एक्सपिरियन्स वेगळा, इट व्हॅरीज फ्रॉम शॉप टू शॉप. म्हणजे काही ठिकाणी ॲक्च्युली इन ट्रॅडिशनल रिटेल फॉर्मॅट वॉट इज हॅपनिंग, we are just giving a list to that retail shopkeeper and we are purchasing the things, we are paying and he is going to give a what you call bag. Okay, in that bag he is placing all items together. But nowadays what is happening, you go in a retail mall, okay, you see that product, you can feel that product, you can touch that product, okay, so that means you physically experience that product, okay, and then you are taking your decision whether to purchase or not. And there is a large variety of products in that what you call shelf and racks, so you can see and compare these products. Suppose you have to take a soap, you have to purchase bath soap. मग ती बाथ सोप परचेस करायची असेल तर तुम्ही काय करतात, त्या स्पेसिफिक काउंटरकडे किंवा त्या रॅककडे जातात, शेल्फकडे जातात, यू सी डिफरंट टाइप्स ऑफ व्हॉट यू कॉल सोप केस, you smell that, you can take the smell which fragrance is that means you like, you can compare the brands, okay, you can compare the qualities, rates and all these things, quantity किती ग्रॅमची आहे काय आहे, आणि you can select profitable one, okay, quality on the basis of quality and price and on the basis of what you call brand name. तर मग हा सेलिंग एक्सपिरियन्स एक चेंज होत चाललेला आहे रिटेलिंग सेक्टरमध्ये. देन कॉम्पिटिशन बिटवीन स्टोअर बेस्ड अँड नॉन स्टोअर बेस्ड रिटेलिंग. आपण मागेच पाहिलं स्टोअर बेस म्हणजे काय, फिजिकली यू कॅन गो अँड परचेस द थिंग्स. नॉन स्टोअर बेस्ड रिटेलिंगमध्ये कुठलाही स्टोअर नाही आहे, तो इट इज अ व्हर्च्युअल प्लेस. ओके, यू लाईक की ऑनलाईन परचेसिंग असेल, मग तुम्ही त्या ऑनलाईन वेबसाईटवर जाऊन तो प्रॉडक्ट्स पाहतात, कम्पेअर करतात, त्याचे रेट्स वगैरे पाहतात आणि देन यू ऑर्डर दॅट. सो दॅट इज अ नॉन रिटेल बेस्ड रिटेलिंग. ग्रोईंग इन्व्हेस्टमेंट इन टेक्नॉलॉजी हा एक नवीन ट्रेंड्स आहे की नावडेज टेक्नॉलॉजीमध्ये आता समजा फॉर एक्झाम्पल जी टेक्नॉलॉजी आहे त्याचा वापर करून जास्त प्रमाणात होतो की तुमचा निऑन साईन बोर्ड असेल, आता निऑन साईन बोर्ड होते, आता डिजिटल बोर्ड आले, स्क्लोरिंगवाले स्क्लोरिंग आपलं काय म्हणतो ते चालत्या फिरत्या हे असतात, ॲड असतात किंवा डिजिटल बोर्ड्स असतात, त्याच्यामध्ये तुमच्या दुकानाची ॲड केली जाते किंवा वेगवेगळ्या प्रकारचे बोर्ड्स आलेले आहेत प्रमोशनसाठी. मग टेक्नॉलॉजीमुळे त्याचा एक फायदा होतो आहे. किंवा फॉर एक्झाम्पल बलून्स वगैरे असतात मोठमोठाले, किंवा याच्या मोबाईल शॉपच्या बाहेर तुम्ही ते पाहिलेलं असतील की एक कमान असते. ओके, सो विथ द हेल्प ऑफ दॅट तुम्ही तुमचं टेक्नॉलॉजीच्या याच्या मध्ये इन्व्हेस्टमेंट करतायत आणि नवीन नवीन थिंग्स यू आर गोइंग टू आयडेंटिफाय, इनोव्हेट अँड यू आर अट्रॅक्टिंग कस्टमर ऑन दॅट बेसिस. देन ग्लोबल प्रेझन्स ऑफ मेजर रिटेलर्स. हे एक आपण पाहिलं की ड्यू टू ग्लोबलायझेशन किंवा इन्व्हेन्शन इन द टेक्नॉलॉजी, ग्लोबल बाउंड्रीज गेलेल्या आहेत आणि लोक एकत्र येतात जवळच्या, अपार्ट फ्रॉम जॉग्राफिकल बाउंड्रीज. सो तो ग्लोबल एक्झिस्टन्स त्यांचा वाढलेला आहे, प्रेझेन्स वाढलेला आहे मेजर रिटेलर्सचा. नाऊ फ्युचर ऑफ रिटेलिंग, व्हॉट कॅन हॅपन इन अ फ्युचर रिगार्डिंग दिस रिटेलिंग सेक्टर. सो राईज ऑफ मेगा रिटेलर्स मोठ्या प्रमाणात म्हणजे त्यांचं राईज होणार आहे की मोठे शॉल्स असतील, मॉल्स असतील, ते एक्झिस्टन्समध्ये येतील. ग्रोईंग इम्पॉर्टन्स ऑफ रिटेल टेक्नॉलॉजी. मग रिटेल टेक्नॉलॉजीला देखील तेवढा इम्पॉर्टन्स असणार आहे की रिटेल मॅनेजमेंटमधले कोर्सेस येतील किंवा त्याचं ट्रेनिंग दिलं जाईल अँड अकॉर्डिंगली यू हॅव टू मॅनेज युअर रिटेल स्टोअर ऑर रिटेल व्हॉट यू कॉल आउटलेट. मग त्याच्यामध्ये रिटेल टेक्नॉलॉजीचा देखील मोठा इम्पॉर्टन्स वाढतो आहे. देन रिटेल स्टोअर्स ॲज अ कम्युनिटीज ऑर हँगआउट्स. मग रिटेल स्टोअरमधल्या कम्युनिटीज आणि हँगआउट्स त्याप्रमाणे होत आहेत, वाढत आहेत. देन मॅनेजरल चॅलेंजेस इन रिटेल सेक्टर, की व्हॉट माइट बी अ पॉसिबल चॅलेंजेस मॅनेजल की यू हॅव टू मॅनेज रिटेल शॉप. मग त्या संदर्भात कुठले कुठले चॅलेंजेस आहेत. फर्स्ट, यू हॅव टू इन्श्युअर दॅट ऑल ॲक्टिव्हिटीज ड्युरिंग स्टोअर ओपनिंग अँड क्लोजिंग आर ॲडर टू. ओके, फर्स्ट टू मेक शुअर दॅट ऑल कॅश टिल्स फंक्शनिंग ऑप्टिमली, मॅन्युअली बिल्स आर प्रिपेअर्ड. मग तुम्हाला तुमची कॅश जी आहे ती प्रॉपर म्हणजे जोपर्यंत म्हणजे कॅश मॅनेजमेंट असेल तर तुमचं जोपर्यंत फंक्शन चालू आहे ऑप्टिमली म्हणजे मॅक्झिमम ॲट युअर मॅक्स. ओके, बिल्स आर प्रिपेअर्ड, मॅन्युअली बिल्स तयार केले जातात आणि त्याप्रमाणे तुम्हाला हिशोब ठेवावं लागतात. सो दिस इज रिगार्डिंग ऑपरेशन्स. ऑपरेशन्स मीन्स व्हॉट ॲक्टिव्हिटीज इज टू बी कॅरीड आउट इन युअर रिटेल शॉप. ओके, मग तुमचं दुकान उघडल्यापासून क्लोज करण्यापर्यंतच्या ज्या ॲक्टिव्हिटी आहे, जसं की कॅशच्या संदर्भात आहे की कॅशचं काम तुमचं कुठपर्यंत चालणार आहे ऑप्टिमली, मॅक्झिममली जोपर्यंत, आणि तुमचे बिल्स प्रिपेअर केले जातात. मग तुमचे कॅश मॅनेजमेंट असेल ओपनिंग ते क्लोजपर्यंतची, त्याचं मॅनेजमेंट असेल, बिल प्रिपरेशन असेल,
Then coordinates with IT on issue relating cataloging, cashiering and schemes. तुमचं आय टी किंवा टेक्नॉलॉजी जी आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी असेल किंवा ज्या नवीन नवीन टेक्नॉलॉजी वापरत आहेत, तर मग तुमचं कॅटलॉगिंग संदर्भात म्हणजे प्रॉडक्टचे कॅटलॉग्स वगैरे असतील, कॅश मॅनेजमेंट असेल आणि वेगवेगळ्या स्कीम्स असतील. रिटेलमध्ये स्कीम्स असतात की कुठल्या वस्तूवरती, जसं बिग बाजारमध्ये प्रत्येक आठवड्याला आणि त्या टाईम स्लॅबप्रमाणे तुमच्या ऑफर ते लॉन्च करत असतात. तुम्हाला ते मॅनेज करणं गरजेचं आहे. कोऑर्डिनेट विथ कॅटेगरी मॅनेजमेंट टीम टू इन्शुअर द प्रॉपर रनिंग ऑफ द स्कीम्स. आता त्या प्रॉडक्टच्या कॅटेगरीमध्ये जे मॅनेजमेंटच्या टीम असतील, तर त्यामध्ये त्याप्रमाणे तुमच्या स्कीम्स रन होणं गरजेचं असतं, प्रॉपर स्कीम्स. जर स्कीम चुकीच्या पडल्या तर तुमच्या याच्यावरती बिझनेसवर त्याचा इम्पॅक्ट पडतो. सप्लाय चेन मॅनेजमेंटमध्ये काय चॅलेंजेस आहे? वेंडर मॅनेजमेंट, फॉलोअप विथ वेंडर्स विथ रिस्पेक्ट टू ऑर्डर प्लेस. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता बिग बाजार असेल तर बिग बाजार काय करतं, त्यांचे जे वेंडर आहेत, सप्लायर आहेत, त्यांच्याकडून तो माल मागवतो. मग ते माल मागवण्यामध्ये कुठले कुठले इश्यूज आहे की वेळेवरती तुम्हाला ते कळलं पाहिजे की किती ऑर्डर द्यायची आहे, कोणत्या वेंडरला द्यायची आहे, आणि ऑल्सो यू हॅव टू मेक इन्श्युअर दॅट की त्या वेंडरकडून ती ऑर्डर वेळेवर भेटणार आहे. समजा फॉर एक्झाम्पल मला सोपच्या बाबत मला ऑर्डर द्यायची आहे, मला माहिती आहे आता स्टॉक आउट पोझिशन होणार आहे, माझा बफर स्टॉक आहे, तर मग माझा रिऑर्डरिंग पॉईंट कुठला आहे, मी कधी ऑर्डर दिली पाहिजे, दॅट यू शुड नो. मग त्या रिऑर्डरिंग पॉईंटला बरोबर त्या टायमिंगला ती ऑर्डर त्या वेंडरकडे जाणं गरजेचं आहे, रिस्पेक्टिव्ह वेंडरकडे, आणि त्या वेंडरने तो माल त्या वेळेमध्ये तुमच्याकडे पाठवणं गरजेचं आहे की जेणेकरून स्टॉक आउट पोझिशन होणार नाही. मग ह्या केसमध्ये व्हेंडर मॅनेजमेंट खूप महत्त्वाचं आहे. जर तुमची ऑर्डर वेळेवर आली नाही, स्टॉक आउट झालं, तर कस्टमरला माल अवेलेबल असणार नाही. कस्टमर विल नॉट अगेन व्हिजिट युअर स्टोअर. जर स्टॉक आउट पोझिशन झाली तर तुमचा कस्टमर जाण्याची शक्यता आहे. यू माईट लूज युअर कस्टमर. सो दिस शुड नॉट हॅपन. Then regarding supply chain management, quality assurance, maintaining quality through inspection at the vendor's place and at warehouse. व तुम्ही एक महत्त्वाचं इन्श्युअर टू इन्श्युअर दॅट की प्रॉपर क्वालिटीटिव्ह मटेरियल भेटणं गरजेचं आहे. दॅट शुड बी अवेलेबल इन युअर शॉप, आणि त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं कॉम्प्रोमाइज होणार नाही आहे. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की क्वालिटी ॲश्युरन्स. देन वेअर हाऊसिंग अँड लॉजिस्टिक्स इन्वॉर्डिंग स्टोअरिंग, रिपॅकिंग, आउटवर्डिंग अँड डिस्पॅच. ओके, तर हे जे फंक्शन्स आहे वेअर हाऊसिंगचे, लॉजिस्टिकचे, ते प्रॉपर आणि व्यवस्थित होणं गरजेचं आहे. दॅट शुड नॉट डॅमेज युअर प्रॉडक्ट्स. ओके, आणि यू हॅव टू डिस्पॅच इट ऑन अ टाईम. टाईम मॅनेजमेंट त्याच्यामध्ये महत्त्वाचं आहे, आणि प्रॉपर हँडलिंग ऑफ द मटेरियल किंवा प्रॉडक्टचं प्रॉपर हँडलिंग गरजेचं आहे. जर प्रॉपर हँडलिंग जर झालं नाही तर तुमचं प्रॉडक्ट डॅमेज व्हायची डॅमेज होऊ शकतो, किंवा त्याची क्वालिटीमध्ये काहीतरी फरक पडू शकतो, किंवा वेअर अँड टेअर म्हणतो आपण, किंवा मग लॉस्ट ऑफ म्हणजे किंवा तुमचं मटेरियल लूज होऊ शकतं वेअर हाऊसिंगमध्ये, किंवा थेफ्ट असेल. तर ह्या गोष्टी ज्या आहेत त्या प्रॉपर मॅनेज करणं गरजेचं आहे. Then excise and costing. Costing of apps, general merchandise, that is very important. म्हणजे तुमच्या संदर्भात जे फायनान्शियल फंक्शन्स आहेत, फायनान्शियल फंक्शन्स देखील महत्त्वाचे आहेत. तर ते एक चॅलेंज आहे. एक्साईज असेल, तुमच्या ड्युटी आहे हाऊ टू मॅनेज दॅट, किंवा ते टाईम टू टाईम पेड करणं असेल. कॉस्टिंग रिगार्डिंग ॲप्लिकेशन्स अँड जनरल मर्चंडाईज, दॅट आर व्हेरी इम्पॉर्टंट. देन सेंट्रल प्रोक्रुटमेंट सेल. आता समजा फॉर एक्झाम्पल बिग बाजारची चेन आहे, ओके, मग त्यांचं सेंट्रलाइज पर्चेसिंग असतं त्या केसमध्ये. मग त्याच्यामध्ये मग सेंट्रल प्रोक्युरमेंट जे सेल आहे त्यांनी प्रॉपर सेलेबल गुड्स आहेत त्यांचं प्रोक्युरमेंट करणं गरजेचं आहे वेळेवरती, आणि त्या सगळ्या प्रोक्युअर करून वेगवेगळ्या स्टोअरला, वेगवेगळ्या लोकेशनला पाठवणं गरजेचं आहे. जसं बिग बाजार नगरमध्ये आहे, औरंगाबादला 3-4 असतील, पुण्याला आहे. मग ह्या ज्या गोष्टी आहेत त्यांना ते माल त्या वेळेवर पोचणं गरजेचं आहे. पॅकेजिंग, स्टँडर्डायझिंग पॅकेजिंग नॉर्म्स. याच्यामध्ये खूप महत्त्वाचं आहे की तुमचे जे जे स्टँडर्डायझिंग पॅकेजिंग आहे ते प्रॉपर करणं गरजेचं आहे. मग तुम्ही ते समजा डिलिव्हरीसाठी पाठवत आहेत किंवा कशासाठी पाठवत आहेत, डिस्पॅच करतायत, मग ते खूप महत्त्वाचं आहे. रिगार्डिंग कॅटेगरी मॅनेजमेंट, मॅनेजिंग कॅटेगरीज, प्रॉडक्ट अपडेट्स, अपडेटिंग मर्चंडाईज इन सिंक्रोनायझेशन विथ लेटेस्ट ट्रेंड्स इन द मार्केट. मग आता तुमचे प्रॉडक्ट जे आहेत, समजा प्रॉडक्ट लाईन जे आहे तुमच्या स्टोअरमध्ये जेवढे काही प्रॉडक्ट्स आहेत, आता तुम्ही एखादं कुठलंही रिटेल शॉप घ्या, त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्रॉडक्ट लाईन असते. म्हणजे सोपपासून ते काय जे असेल ते. वेट अ मिनिट. काय झालं?
नाही येणार राव, तिकडेच वेळ लागणार किती त्यांना. मी तेच म्हणलं तुमची एवढी गडबड का चालली म्हणलं, कुछ तो हुआ आहे. काय म्हणले साहेब येणार नाही येणार का? हॅलो. सो कॅटेगरी मॅनेजमेंट मीन्स रिगार्डिंग युअर प्रोडक्ट कॅटेगरीज. मग तुमच्या जेवढ्या काही कॅटेगरीज आहेत त्या प्रॉपर मॅनेज करणं, प्लेस करणं, त्यांचं ॲलोकेशन करणं, त्यांचा डिस्प्ले करणं. POP मीन्स पॉईंट ऑफ परचेस, की कस्टमर शुड गेट टेम्पटेड अँड अट्रॅक्टेड टू ADI जो आपलं मॉडेल आहे. ओके, तर ते इम्प्लिमेंट होणं गरजेचं आहे इन दिस रिगार्ड. देन प्रॉडक्ट्स अपडेट, नवीन नवीन प्रॉडक्ट्स आलेत त्यांना कसं प्लेस करायचं आहे, किंवा एखादी सीझनल ऑफर आहे त्याप्रमाणे त्यांची जागा बदलणं. तर हे कॅटेगरी मॅनेजमेंटमध्ये येतं. की स्टोअर लोकेशन, त्याच्यामध्ये एक लक्षात ठेवा की तुमचं जे शॉप असेल, रिटेल शॉप जिथून तुम्ही मटेरियल विकत घेत आहेत, मग ते बिग बाजार असू द्यात, तुमचं शेजारचं गल्लीतलं असू द्यात, मग त्या ठिकाणी त्यांनी कॅटेगरी मॅनेजमेंट कसं केलेलं आहे, त्यांनी प्रॉडक्ट्स अपडेट करतो का नाही आहे. समजा प्रॉडक्टची जागा बदलणं असेल, किंवा एखादी नवीन ऑफर आली, दिवाळी आली, दिवाळीमध्ये वेगवेगळे प्रॉडक्ट सेल केले जातात, मग त्यांचा डिस्प्ले असेल, मग त्यांनी असं काही प्रॉडक्ट अपडेट केलं आहे का, दॅट यू हॅव टू इंटेन्शनली वॉच. की बिग बाजारमध्ये गेलात तर मग बिग बाजारमधलं स्ट्रक्चर कायम चेंज होत असतं, किंवा प्रॉडक्टचा डिस्प्ले चेंज होत असेल, किंवा रॅक वेगवेगळ्या चेंज होत असतील, जर जसे ऑफर असतील, मान्सूनच्या वेळेस असेल किंवा सीझनल असेल, तर ह्या गोष्टी पाहणं गरजेचं आहे. ओके. देन रिगार्डिंग मार्केटिंग, क्रिएट अ ब्रँड इमेज. आता तुमचं जे रिटेल शॉप आहे किंवा रिटेल आउटलेट आहे, यू हॅव टू क्रिएट अ ब्रँड इमेज ऑफ द सेम. देन मॉनिटरिंग अँड इम्प्रूव्हिंग की पॅरामीटर्स, कस्टमर एंट्री, बिल साईज अँड सेल्स. मग आता तुम्ही जे तुमचं, आता समजा आता यू हॅव टू मेक द इव्हॅल्युएशन ॲनालिसिस ऑफ युअर शॉप, युअर रिटेल आउटलेट. मग त्याच्यामध्ये तुम्ही प्रॉपरली मॉनिटर करायचं आहे आणि इम्प्रूव्ह करायचं आहे काय, की कस्टमर एंट्री. आता समजा इफ यू वॉन्ट टू स्टार्ट युअर बिझनेस, आता हे दोन्ही अँगलनी महत्त्वाचं आहे. जर तुमचं रिटेल शॉप आहे, जसं काहींना बिझनेस चालू करायचा आहे, टी शॉप असेल किंवा कॅफे असेल, तुम्हाला कॅफे चालू करायचा असेल किंवा काय जे असेल, जो कुठला बिझनेस असेल, बनाना चिप्स असेल, तर मग ह्या ठिकाणी कस्टमर एंट्री. आता कस्टमर एंट्रीच्या संदर्भात खूप सारे पॉईंट्स आहेत. व्हॉट यू हॅव टू कन्सिडर, की पर आवर कस्टमर एंट्री किती आहे. ओके, की प्रत्येक तासाला किती येतात, ॲव्हरेज काय आहे फ्रिक्वेन्सी. नंतर कुठल्या टाईम स्पॅनला जास्त फुटफॉल आहे कस्टमरचा, म्हणजे सकाळच्या याच्या सेशनला जास्त येत आहेत, दुपारी जास्त येतात का संध्याकाळी जास्त येत आहेत. यू हॅव टू वॉच दॅट. ओके. मग त्यांची फ्रिक्वेन्सी किती आहे ऑन द बेसिस ऑफ आवर, कुठल्या पीक पिरियडला, कुठला पीक पिरियड आहे जिथे जास्त कस्टमर येत आहेत. कस्टमरचे प्रोफाईल पहा, कुठल्या प्रकारचे कस्टमर येत आहेत, त्यांची बिल साईज काय आहे, म्हणजे ॲव्हरेज पर कस्टमर किती बिलिंग होतं आहे. समजा फॉर एक्झाम्पल दिवसातून 100 कस्टमर आले आणि प्रत्येक कस्टमरचं सरासरी बिल किती होतं, म्हणजे 10 कस्टमर असे असतील त्यांचं बिल खूप जास्त असेल, 10 कस्टमरांचं खूप असेल, 10 यांचं मॉडेड असेल, तर मग यू हॅव टू सी दॅट बिल साईज, म्हणजे प्रत्येकाची पर्चेसिंग कॅपॅसिटी किती आहे किंवा किती बिल साईज असेल. सो यू हॅव टू कॅल्क्युलेट ऑन दॅट बेसिस. ओके, म्हणजे कस्टमरची प्रोफाईल कशी आहे, त्यांचं बिल साईज किती आहे, ते कुठल्या वेळेत येतात. ओके, व्हॉट इज देअर रिक्वायरमेंट, ते मॅक्झिमम काय परचेस करतायत, पर्चेसिंग ट्रेंड काय आहे. देन रिगार्डिंग सेल्स, आणि कुठल्या, आता हे झालं तुमचं समजा डेली बेसिस असेल, मग वीकली बेसिस, मग तुम्ही मंथली बेसिस किंवा मग क्वार्टरली बेसिस, हे असं तुम्ही एक चेक करायचं आहे कुठल्या याला जास्त सेल होतो, मग सीझन कुठल्या सीझनला जास्त होतो, सीझनल ऑफर्स काही आहेत का, आणि जास्त सेल कसा वाढवता येईल, ते पुढचं झालं. सो रिगार्डिंग मार्केटिंग यू हॅव टू, दॅट मीन्स दीज आर द चॅलेंजेस. काही ठिकाणी काय होतं की दुकानं टाकतात लोक, जसे कस्टमर तसा बिझनेस करतात, दे डोंट मेक एनी ॲनालिसिस ऑर इव्हॅल्युएशन. मग तुम्ही त्याच्यात प्रॉपर इव्हॅल्युएशन करा, मॉनिटरिंग करा आणि इम्प्रूव्ह द थिंग्स सो दॅट इट विल इन्क्रीज युअर प्रॉफिट. मग कुठल्या कस्टमरला जास्त वेळ द्यायचा आहे. काही ठिकाणी काय होतं की तुमचे सेल्स पर्सन असतील ते अननेसेसरी नाही त्या कस्टमरवरती वेळ घालतात. सो यू शुड बी टू आयडेंटिफाय दॅट की कुठले कस्टमर माल विकत घेतील आणि किती घेतील. सो यू शुड हॅव दीज थिंग्स, मॉनिटरिंग तुमचं असलं पाहिजे ह्या गोष्टींवरती. आता रिगार्डिंग स्पेस मॅनेजमेंट, आता रिटेल शॉप, एक गोष्ट लक्षात ठेवा की जे दुकानं चालतात किंवा जे प्राईम लोकेशनला असतात त्यांची कॉस्टिंग खूप असते. म्हणजे तुम्हाला एखादं दुकान विकत घ्यायचं असेल प्राईम लोकेशनला, ओके, तर ते विकत घेण्यासाठीची लागणारी कॉस्ट खूप असते की जी आपल्याला कधी कधी शक्य नाही आहे. मग त्या केसमध्ये लोक तो शॉप रेंटवर विकत घेतात. एक तर स्वतःचं असतं किंवा रिटेल रेंटने विकत घेतात. मॅक्झिमम लोकांचं रेंटवर असतं आणि ज्यांचं स्वतःचं असतं ते स्वतःच बिझनेस चालू करतात, ज्यांना ज्याच्यामध्ये आयडिया आहे.
तर मग आता याच्यामध्ये समजा रेंट असेल तर रेंट प्राईम लोकेशनला आणि कमीत कमी त्याची जागा किती आहे, तर ती रेंट आहे त्या स्क्वेअर फूटवर असते किंवा जो विकायचा असेल तो स्क्वेअर फूटवर असतो आणि तो लोकेशन वाईज दॅट व्हॅरीज. ओके. मग ह्या ठिकाणी तुम्हाला हे करणं गरजेचं आहे की जर तुम्ही त्याला भाडं देत असाल तर स्क्वेअर फुटावरती भाडं खूप असतं, की सरासरी आपण समजा एक 200-300 स्क्वेअर फुटाचा गाळा जरी धरला तरी त्याला 35 हजारापासून ते 1 लाखापर्यंत भाडं असते. इट डिपेंड्स की तो कुठल्या एरियात आहे, प्राईम लोकेशन कसं आहे. तर मला म्हणायचं मग आपण एवढं भाडं करतो आहे, एवढं म्हणजे ते भाडं आहे, रेंट आहे किंवा त्याचं सेलिंग कॉस्टिंग आहे, सेलिंग प्राईस आहे ती त्या स्क्वेअर फुटावर असते. दॅट मीन्स स्पेस इज व्हेरी इम्पॉर्टंट. व्हाय आय एम टेलिंग यू की जर तुम्हाला हे फंडे जर कळाले की स्पेस मॅनेजमेंट, टाईम मॅनेजमेंट, कस्टमर मॅनेजमेंट, तर डेफिनेटली यू कॅन बी सक्सेसफुल इन दॅट रिटेल सेक्टर. आता स्पेस मॅनेजमेंटमध्ये काय आहे की जर जागेला खूप किंमत आहे, म्हणजे ती तुम्ही स्वतःची असू देत किंवा भाड्याने घेतलेली असू देत, मग त्या प्रत्येक जागेचा म्हणजे इंच अन इंच, स्क्वेअर फूट आणि स्क्वेअर फूट वापरला गेला पाहिजे. मग तुमची जी जागा आहे समजा स्क्वेअर फूट असेल, स्क्वेअर फूटमध्ये मोजलेली असेल, 100 असेल, 200 स्क्वेअर फूट असेल, त्याचा एकूण एक स्क्वेअर फूट कसा प्रॉपरली वापरला गेला पाहिजे हे महत्त्वाचं आहे. व त्याच्यासाठी स्पेस मॅनेजमेंट महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये यू हॅव टू ॲनालाइज द स्पेस ॲलोकेशन कॅटेगरी वाईज, सब कॅटेगरी वाईज विथ रिस्पेक्ट टू सेल्स जनरेटेड आणि स्टॉक कॅपॅसिटी अँड सीझन. तुम्हाला सांगितलं की सीझननुसार वेगवेगळ्या प्रॉडक्टला वेगळी डिमांड असते, मग त्याप्रमाणे तुम्हाला ती जागेचं ॲलोकेशन करणं गरजेचं आहे. ओके. तर स्पेस डिस्ट्रीब्यूट करताना, ॲलोकेट करताना कुठला प्रॉडक्ट कुठल्या ठिकाणी ठेवायचा आहे त्याचं तुम्हाला मॅनेज करणं गरजेचं आहे. म्हणजे कुठल्या प्रॉडक्टच्या कुठल्या कॅटेगरीमधला प्रॉडक्ट कुठे ठेवायचा आहे आणि त्याच्या सब कॅटेगरी कशा ठेवायच्या. समजा कॉस्मेटिक्स आहे, मग कॉस्मेटिकचे प्रॉडक्ट कुठे डिस्प्ले करायचे आहेत. ओके. नंतर मग FMCGमध्ये कॉस्मेटिक्स झालं. नंतर डिटर्जंट प्रोडक्ट कॅटेगरी आहे, डिटर्जंटमध्ये मग पावडर असेल, कपड्याचे असतील, देन नंतर तुमचे फिजिकल हायजीनचे असतील, लाईक सोप वगैरे असतील, मग ते कुठे ठेवायचे. डिटर्जंटचे वेगळे ठेवायचे, सोपचे वेगळे असतील, मग कॉस्मेटिक्समधले फेशियलचे वगैरे लाईकवाईज. मग हे जे कॅटेगरी सब कॅटेगरी आहेत तुम्हाला त्याप्रमाणे जसा सेल होईल, जसं तुमचं सेल असेल, फ्रिक्वेन्सी असेल सेलिंगची, त्याप्रमाणे तुम्हाला ते ठेवणं गरजेचं आहे. इन्क्रीज ऑर डिक्रीजिंग स्पेस ॲलोकेशन अँड मेक अल्टरनेशन ऑफ फिटिंग ऑन द बेसिस ऑफ सच ॲनालिसिस. मग तुमचे सेल किती वाढतो की समजा आता फॉर एक्झाम्पल यू हॅव टू मेक सम एक्सपेरिमेंट्स की जर ह्या प्रॉडक्टची कॅटेगरी जर मी चेंज केली, त्याची स्पेस जर चेंज केली, इकडून इकडे शिफ्ट केला, तर त्याच्या सेलवर इम्पॅक्ट होतो का नाही, आणि होत असेल तर तुम्हाला त्याप्रमाणे त्याची जागा चेंज करणं आहे. सो यू हॅव टू मेक द अल्टरेशन ऑफ ऑल दिस थिंग्स. लक्षात येतं आहे की समजा आता फॉर एक्झाम्पल माझे काही प्रॉडक्ट्स खूप पाठीमागे असेल, कोपऱ्यात असतील, त्याचा सेल होत नसेल, ते खूप दिवस पडून राहिले, मी त्याची जर जागा चेंज केली, त्याचा डिस्प्ले चेंज केला, POP पॉईंट ऑफ परचेस अशा ठिकाणी ठेवला, त्याचा सेल वाढतो का, मग किती वाढला, मग त्याची जागा बदलणं जस्टिफिकेबल आहे का नाही आहे. तर ह्या गोष्टीचं ॲनालिसिस करणं ह्या स्पेस मॅनेजमेंटमध्ये खूप महत्त्वाचं आहे. शॉप इन शॉप, अपॉइंटमेंट ऑफ शॉप इन शॉप्स, monitoring the performance through the various reports, space selling for advertisement, displays and promotions. आता याच्यामध्ये काय असतं की आता समजा फॉर एक्झाम्पल बिग बाजार मोठं शॉप आहे, त्यांच्याकडे काही जागा शिल्लक आहे, तर मग ते काय करतात, एखाद्या ब्रँडला, एखाद्या फ्रँचायझीला त्यांची जागा देतात. समजा 10 बाय 10 स्क्वेअर फूटची जागा दिली किंवा 5 बाय 5 स्क्वेअर फूटची जागा दिली, मग त्या ठिकाणी तुम्ही तुमचा डिस्प्ले करायचा, प्रॉडक्ट ठेवायचं आहे. ओके. मग जसा सेल होईल त्या पर्सेंटेजवरती किंवा ती जागा त्याप्रमाणे रेंटमध्ये दिली जाते. सो दॅट इज द अपॉइंटमेंट ऑफ शॉप इन अ शॉप. देन मॉनिटरिंग द परफॉर्मन्स थ्रू द व्हॅरियस रिपोर्ट्स. मग तुमचा जो परफॉर्मन्स आहे तो तुम्ही समजा वीकली असेल, डेली असेल, मंथली असेल, तर तुम्हाला ते परफॉर्मन्सवर त्याचे रिपोर्ट स्टडी करणं गरजेचं आहे, मॉनिटर करणं गरजेचं आहे. देन स्पेस सेलिंग फॉर ॲडव्हर्टाइजमेंट, डिस्प्लेज अँड प्रमोशन. दिस इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट की डिस्प्लेज POP आपण पॉईंट ऑफ परचेस म्हणतो. ओके. तर मग ह्या ठिकाणी तुम्ही तुमची स्पेस ॲडव्हर्टाइजमेंटला किती घालतायत, तुम्हाला तुमची ॲडव्हर्टाईज वापरायची असेल किंवा एखाद्याची ठेवायची असेल, तर स्पेस ऑफ सेलिंग फॉर ॲडव्हर्टाइजमेंट, तुमचे डिस्प्लेस कसे आहेत आणि प्रमोशनला तुम्ही याचा कसा वापर करून घेत आहेत. सो दॅट इज अ शॉप इन शॉप. देन व्हिज्युअल मर्चंडायझिंग मेंटेन्स द लुक ऑफ द स्टोअर इन कन्सल्टेशन विथ द व्हिज्युअल मर्चंडायझर. ओके. Then visual presentation of merchandise, identify lane direction, strategy to placement of tools of visual merchandising, improving and maintaining the facade of the store. आता याच्यामध्ये काय आहे की तुमच्या स्टोअरचा लुक आहे, व्हिज्युअल मर्चंडाईज मॅनेजर असतात की तुमचं स्टोअरचा लुक कसा असला पाहिजे, बाहेरून कसं दिसलं पाहिजे, त्याचं प्रॉडक्ट कॅटेगरी कशा ठेवल्या पाहिजे, रॅक मॅनेजमेंट कशी असली पाहिजे, कुठली जागा म्हणजे त्याचा लेआउट कसा असला पाहिजे, फ्लो कसा असला पाहिजे कस्टमरचा, या गोष्टी मेंटेन करणं गरजेचं आहे. देन व्हिज्युअल प्रेझेंटेशन ऑफ मर्चंडाईज, तुमचा जो माल आहे, मटेरियल आहे, त्याचं व्हिज्युअल प्रेझेंटेशन कसं करायचं, कुठली कॅटेगरी कुठे प्लेस करायची.
Then identify lane, direction, strategies to placement of the tools of visual merchandising. ओके, मग कुठली जागा कुठे ठेवायची आहे ते व्हिज्युअल मर्चंटचे वेगळे टूल्स आहेत ते तुम्हाला त्याप्रमाणे करणं गरजेचं आहे. इम्प्रूव्हिंग अँड मेंटेनिंग फॅकेट ऑफ द स्टोअर. या स्टोअरच्या ह्या ज्या गोष्टी आहेत की समजा काही गोष्टी तुम्हाला इम्प्रूव्ह करायच्या असतील, काही ठिकाणी समजा जुना की लिफो फिफो ऑल दिस थिंग ज्या टेक्निक्स आहेत, टूल्स अँड टेक्निक्स, त्या प्रॉपर वापरून तुमचं स्टोअरचं व्हिज्युअलायझेशन चांगल्या प्रकारे कसं करता येईल, सो दॅट कस्टमर विल गेट अट्रॅक्टेड अँड परचेस द मटेरियल प्रॉडक्ट्स फ्रॉम युअर स्टोअर. लॉस प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल. ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत की डेव्हलपिंग सिस्टीम टू कंट्रोल पाईल फ्लेरेज, शॉप लिफ्टिंग, controlling damages on the floor with the help of staff, identification of merchandise likely to pile flared, identifying areas in the store where security is to be fed up. आता याच्यामध्ये काय लॉस प्रिव्हेन्शन म्हणजे काही ठिकाणी काही गोष्टीमध्ये तुम्हाला लॉस जाण्याची शक्यता आहे की जसं तुमचं मटेरियल व्हिज्युअलाइज मटेरियल चांगल्या म्हणजे मर्चंडाईज चांगल्या ठिकाणी स्टोअर केलं नाही किंवा त्याला काही डॅमेज झालं किंवा त्याच्या क्वालिटीमध्ये डिटोरेशन झालं, क्वालिटीचा ऱ्हास झालेला आहे किंवा क्वालिटी कमी होते, अशा काही गोष्टी असतील तर तुम्हाला त्या टाळता आल्या पाहिजे. मग त्या टाळण्यासाठी तुम्हाला एक सिस्टीम करायची की ह्या गोष्टी कंट्रोल करण्यासाठी किंवा एखाद्या वस्तूची जास्त हँडलिंग झाल्यामुळे त्याच्या क्वालिटीमध्ये काहीतरी फरक पडत असेल तर तुम्हाला ते टाळणं गरजेचं आहे. सो टू कंट्रोल ऑल दिस थिंग्स. मग फ्लोअरवरती काही डॅमेज होणार असतील तर ते टाळणं गरजेचं आहे विथ द हेल्प ऑफ युअर स्टाफ. की काही डिस्प्ले ठेवला आहे तर तो डिस्प्लेतून वस्तू खाली पडल्या तर फुटू शकतात, मग त्या पडू नये किंवा काय करता येईल त्याच्या संदर्भात तुम्हाला प्रिव्हेन्शन घेणं गरजेचं आहे. ओके. People management, it is very important. Provide on-job training to the staff, also training on the product knowledge, merchandising, inventory management, sales planning, sales budgeting on the coordination with the HR. आता मोठमोठे शॉप असतात त्याच्यामध्ये त्यांच्यात ते एम्प्लॉईज खूप असतात, सेल्स पर्सन असतील किंवा काय जे असेल सेल्समन वगैरे असतील, तर मग त्यांना मॅनेज करणं गरजेचं आहे. मग त्यांना प्रॉपर ऑन जॉब ट्रेनिंग करणे गरजेचं आहे की कस्टमरशी कसं बोललं पाहिजे, हाऊ टू इंटरॅक्ट विथ कस्टमर. मग त्यांना विश करणं असेल, वेलकम करणं असेल, देन रिगार्डिंग प्रॉडक्टची माहिती देणं असेल, प्रॉडक्ट नॉलेज असेल, मर्चंडायझिंग असेल, इन्व्हेंटरी मॅनेजमेंट असेल की कुठला माल लिफो फिफो वापरायचं आहे का, कुठला माल लवकर विकायचा असेल किंवा त्याचं स्टॉक आउट पोझिशन करायची असेल किंवा लवकर सेल आउट करायचं असेल, रिगार्डिंग सेल्स प्लॅनिंग असेल, त्यांचं टार्गेट असेल, सेल्स बजेटिंग असेल, ह्या गोष्टी प्रॉपर करणं गरजेचं आहे. इन दॅट मीन्स अंडर हेडिंग ऑफ पीपल मॅनेजमेंट. इन्शुरिंग डिसिप्लिन. डिसिप्लिनमध्ये मग तुमचं प्रेझेंटेशन चांगलं राहिलं पाहिजे, व्यवस्थित मॅनर्स आणि एटिकेट्स वगैरे, युनिफॉर्म असेल किंवा त्यांचं ओव्हरऑल अटायर असेल, तर ह्या गोष्टी डिसिप्लिनमध्ये येत आहेत. त्यांची लँग्वेज, टोनिंग. देन कॉर्डिनेट्स विथ HR इन इम्प्लिमेंटिंग मोटिवेशनल टूल्स. मग तुमचे जे लोक असतील काम करणारे किंवा पूर्ण शॉपमधले ओके ह्युमन रिसोर्स किंवा पर्सोनेल, त्यांना मोटिवेट करणं गरजेचं आहे. क्रिएटिंग अ प्रोफेशनल एन्व्हायरमेंट फॉर इंटर्नल ॲज वेल ॲज एक्सटर्नल कस्टमर. जे कस्टमर आहेत इंटर्नल ॲज वेल ॲज एक्सटर्नल कस्टमर, तर जे तुम्हाला मग त्यांच्यासाठी एक प्रोफेशनल एन्व्हायरमेंट करणं गरजेचं आहे. इंटर्नल कस्टमर म्हणजे कोणते, थोडक्यात आपले एम्प्लॉईज. इंटर्नल कस्टमर एक टर्म आहे, यू कॅन सर्च ऑन इंटरनेट व्हॉट डूइंग बाय इंटर्नल कस्टमर. इंटर्नल कस्टमर थोडक्यात म्हणजे जे काही आपल्याकडे काम करणारे लोक आहेत, एम्प्लॉईज आहेत, दे हॅज बीन कॉल्ड ॲज इंटर्नल कस्टमर. त्याची कन्सेप्ट अशी आहे, जर आपले एम्प्लॉईज सॅटिस्फाईड असतील तर देन अँड देन ओनली दे आर एबल टू सॅटिस्फाय द एक्सटर्नल कस्टमर. म्हणजे ॲक्च्युली आपले जे मेन कस्टमर आहेत त्यांना सॅटिस्फाय करायचं काम हे इंटर्नल कस्टमर म्हणजे एम्प्लॉईज करतात. तर मी कोणतीही गोष्ट लक्षात ठेवा, जे काही लोक आपल्याकडे काम करत असतील, आपल्या हाताखाली असतील, तुम्ही त्यांना जर सॅटिस्फाय ठेवलं तरच ते तुमच्या कस्टमरला सॅटिस्फाय देऊ शकतात. मग फर्स्ट थिंग हे कधी लक्षात ठेवा, कुठल्या मॅनेजमेंटमध्ये आपल्या हाताखाली काम करणारे लोक जर सॅटिस्फाय असतील तर ते पुढच्या लोकांना सॅटिस्फाय ठेवण्यात सक्सेसफुल होतात. तेच जर सॅटिस्फाईड नसतील, अनसॅटिस्फाय असतील, तर दे कांट कीप आवर कस्टमर सॅटिस्फाय. ओके. मग इंटरनल कस्टमर ही कन्सेप्ट आहे, तुम्ही ती वाचा, वर्क ऑन दॅट. ओके. देन बूस्टिंग स्टाफ मॉरल अँड डेव्हलपिंग राईट ॲटिट्यूड अँड टीम स्पिरिट इन देम. आपले जे काही स्टाफ मेंबर आहेत, जेवढे कधी असतील तर त्यांना थ्रूआउट तुम्हाला मोटिवेट करणं गरजेचं आहे. त्यांचं मॉरल बूस्ट करणं गरजेचं आहे, म्हणजे त्यांची नीतिमत्ता, धैर्य वगैरे. कधी कधी क्रिटिकल समजा, आता फॉर एक्झाम्पल लॉकडाऊन आलं, लॉकडाऊनमध्ये लोकांना काम नाही आहे, सेल नाही आहे, मग लोक फ्रस्ट्रेट होत आहेत. मग तुम्ही त्यांच्याशी बोलून सेल कसा वाढवता येईल किंवा काय त्याच्यामध्ये करता येईल किंवा त्यांची सॅलरी त्यांना द्यायची असेल तर ती सॅलरी मिळण्यासाठी त्यांनी काय करणं गरजेचं आहे, किंवा त्यांना फॉर एक्झाम्पल त्यांना टिकून ठेवायचं असेल तर मग त्या ठिकाणी जर सेल नसेल तर मग त्यांना सॅलरी कुठल्या प्रकारे कशी देता येईल किंवा त्याचं स्ट्रक्चर कसं डेव्हलप करता येईल, ह्या गोष्टी ठेवणं लक्षात आहे. ओके. सो इन दॅट फ्रॉम दॅट अँगल यू हॅव टू बूस्ट मॉरल ऑफ युअर स्टाफ, डेव्हलप देअर राईट ॲटिट्यूड अँड टीम स्पिरिट इन देम. ओके.
Then identifying potential people for higher responsibilities, grooming and development of staff for future roles. मग तुमच्या लोकांमधलं जे पोटेन्शियल आहे ते तुम्ही आयडेंटिफाय करायचे की कुठल्या लोकांमध्ये काय काय स्किल्स आहेत, ते काय काय करू शकतात आणि त्याप्रमाणे त्यांना हायर रिस्पॉन्सिबिलिटी तुम्ही त्यांना डेलिगेट करायची आहे. बाबा तू हे काम कर, हे काम तू चांगल्या प्रकारे करू शकतो, मग त्यांच्यावर विश्वास टाकायचा आहे. देन ग्रूमिंग अँड डेव्हलपमेंट ऑफ स्टाफ फॉर फ्युचर रोल्स. मग तुमच्या स्टाफमध्ये जे पोटेन्शियल आहे ते आयडेंटिफाय करून त्यांना त्याप्रमाणे ट्रेनिंग देणं गरजेचं आहे, त्याप्रमाणे त्यांना ग्रूमिंग करणं गरजेचं आहे की जेणेकरून ते फ्युचरमध्ये अधिक चांगल्या प्रकारे काम करू शकतात, चॅलेंजिंग जॉब करू शकतात. आणि सक्सेशन प्लॅनिंग म्हणजे आपलं सक्सेशन प्लॅनिंग म्हणजे काय की त्या व्यक्तीनंतर ते काम कोण चांगल्या प्रकारे हँडल करू शकतो, त्याचा सक्सेसर कोण आहे, त्याचा वारसदार कोण आहे थोडक्यात. म्हणजे समजा एखादा स्टोअर मॅनेजर आहे, तो खूप चांगल्या प्रकारे काम करतो आहे, पण काही कारणाने तो ॲब्सेंट असेल किंवा त्याला कुठे बाहेर पाठवलं असेल ट्रेनिंगसाठी वगैरे, मग त्याची जागा कोण घेईल. तर त्याच्यासाठी तुम्हाला सक्सेशन प्लॅनिंग ऑलरेडी करणं गरजेचं आहे जेणेकरून 11th आवरला काही प्रॉब्लेम येत नाही. Then regarding general maintenance, supervising fixed asset in the store, handling local purchases of materials for maintenance and as well as and when needed, monitoring electricity, AC usage and ensuring optimal utilization of the energy, thereby resulting cost reduction. आता जनरल मेंटेनन्समध्ये ओव्हरऑल तुमचं पूर्ण स्टोअरमध्ये ज्या फिक्स्ड ॲसेट आहे त्याची सुपरवाईज करायची की रॅक असतील, रॅकचं काही रिपेरिंगची गरज आहे का, एखादा नट निघाला का, प्रॉपर ते वेट सस्टेन करू शकतात का, ओके. तर त्या गोष्टी असतील की फिक्स्ड ॲसेट ज्या कुठल्या असतील. मग फिक्स ॲसेटमध्ये तुमच्या फॅन्स असतील, कूलर्स असतील, ए सीज असतील, ओके. ज्या फिक्स्ड ॲसेट्स आहेत त्याच्यावरती तुम्हाला त्याचं सुपरविजन करणं गरजेचं आहे. मेक शुअर दॅट ऑर इन्श्युअर दॅट की इट इज इन प्रॉपर वर्किंग कंडिशन, ओके. त्याच्यामध्ये काही डॅमेज झालेलं नाही आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे, ओके. देन हँडलिंग लोकल परचेसेस ऑफ मटेरियल्स फॉर मेंटेनन्स ॲज अँड व्हेन निडेड. मग तुम्ही जे काही मटेरियल विकलेलं आहे, लोकल परचेस केलेलं आहे, त्याचं मेंटेनन्स असेल, जेव्हा कधी गरज असेल त्या गोष्टी गरजेच्या आहेत. त्या प्रॉपर समजा दरवाजे असतील, ग्रिल असतील, शटर असेल, तर त्यांचं मेंटेनन्स देखील करणं गरजेचं आहे. ऑइलिंग करणं असेल किंवा काय असेल, काही मशिनरीज असतील तर त्या मशिनरी संदर्भात देखील तुम्हाला ते वर्कआउट करणं गरजेचं आहे. मॉनिटरिंग इलेक्ट्रिसिटी अँड ए सी युसेज. आता तुम्ही जे काही इक्विपमेंट वापरतायत, टूल्स मशिनरीज वापरतायत, तर त्याच्यासाठी लागणारं इलेक्ट्रिसिटी कन्झम्पशन त्याच्यावरती तुम्ही म्हणजे लक्ष ठेवायचं आहे. ऑप्टिमल युटिलायझेशन म्हणजे कमीत कमी त्याला एनर्जी कशी लागेल, इलेक्ट्रिसिटी कशी वाचेल, जेणेकरून तुमची कॉस्ट रिडक्शन कशी होईल हे पाहणं गरजेचं आहे. गरज असल्यामुळे ए सी चालू ठेवा, नसेल तेव्हा वातावरण जर ऑलरेडी कूल असेल, ए सीची गरज नसेल तर ते ए सी स्विच ऑफ करा, जेणेकरून कॉस्ट रिडक्शन होईल आणि तुमचा प्रॉफिट वाढेल. इन्व्हेंटरी मॅनेजमेंट, coordinating for stock movement in both inward and outward, ensuring maintaining optimal stock levels through an efficient ordering system, inwarding and outwarding processes. इन्व्हेंटरी मॅनेजमेंट हे खूप महत्त्वाचं आहे की तुमचा स्टॉक जो आहे इनवर्ड आणि आउटवर्ड आहे त्याची मुवमेंट किती आहे, त्याच्यासाठी कुठली तुम्ही पद्धत वापरता, लिफो फिफो. देन इन्शुरिंग अँड मेंटेनिंग द ऑप्टिमल स्टॉक लेवल्स. मग तुम्ही स्टॉक मेंटेन करताना जास्त इन्व्हेंटरी नको आहे. जास्त इन्व्हेंटरी असेल तर यू माईट फेस द लॉसेस किंवा प्रॉफिट मॅक्झिमेशनवर त्याचा इम्पॅक्ट पडतो, अफेक्ट होतं. की जसं इन्व्हेंटरी जास्त ठेवली तर ती डॅमेज होण्याची शक्यता जास्त आहे, आउटडेट होण्याची शक्यता आहे, एक्सपायर होण्याची शक्यता आहे. तर मग त्याच्यामुळे जास्त इन्व्हेंटरी न ठेवता ऑप्टिमम कशी ठेवता येईल, म्हणजे कमीत कमी ठेवून तुमचं कामाचा उद्देश साध्य होला पाहिजे. मग त्याच्यामध्ये मग तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात ठेवायची की बफर स्टॉक असेल, प्री ऑर्डर पॉईंट किती असला पाहिजे, जेणेकरून स्टॉक आउट पोझिशन होणार नाही. तुम्ही खूप इन्व्हेंटरी कमी ठेवताल आणि दुसऱ्या दिवशी विकायला काहीच नसेल, तर मग त्याच्यासाठी ऑप्टिमम लेवल ठेवणं गरजेचं आहे स्टॉकचं. आणि तुम्ही तुमचा एक इफिशियंट ऑर्डर पॉईंट सिस्टीम डेव्हलप करा की ज्याला आपण काय म्हणतो, जस्ट इन टाईम टेक्निक म्हणतो. जेव्हा गरज पडेल तेव्हा इमिजिएट तुम्हाला प्रॉडक्ट त्या वेळेवरती हजर राहायला पाहिजे. तर ही गोष्ट जर तुम्ही फॉलो केली, तुमची इन्व्हेंटरी कमी होते, तुमचे लॉसेस कमी होतात, डॅमेज कमी होतात. इनवर्डिंग अँड आउटवर्डिंग प्रोसेस आहे, लिफो फिफो वगैरे काय असेल त्याप्रमाणे तुम्ही ते मॅनेज करणं गरजेचं आहे. ओव्हर अँड अबो लोकेशन अँड स्टोअर डिझाईन डिसिजन महत्त्वाचे आहेत. टेक्नॉलॉजी इंटिग्रेशन फॉर हायर परफॉर्मन्स, अंडरस्टँडिंग रिटेल कस्टमर अँड देअर व्हॅल्यू एक्सपेक्टेशन्स, ट्रेडिंग area analysis and site selection, store design for enhancing experience and comfort, HR issues and relations and customer loyalty building. तर हे महत्त्वाचे चॅलेंजेस आहेत इन जनरल. आपण हे म्हणू शकतो की तुमचं लोकेशन कसं आहे स्टोअरचं, त्याची डिझाईन कशी आहे, लेआउट कसं आहे, याच्या संदर्भातले डिसिजन, कस्टमरने कुठून एंट्री केली पाहिजे, कुठून एक्झिस्ट केला पाहिजे, त्याला चालण्यासाठी किती जागा पाहिजे, दॅट इज रिगार्डिंग लोकेशन अँड लेआउट. टेक्नॉलॉजी इंटिग्रेशन की तुमचं परफॉर्मन्स चांगला वाढण्यासाठी, प्रॉफिटेबिलिटी वाढवण्यासाठी तुम्ही टेक्नॉलॉजी वेगवेगळ्या वापरतात का नाही वापरतात, त्याचं इंटिग्रेशन करतात का नाही हे महत्त्वाचं आहे. रिटेल कस्टमर आयडेंटिफाय करून तो अंडरस्टँड करणं, त्यांचं व्हॅल्यू एक्सपेक्टेशन काय, व्हॉट दे आर एक्सपेक्टिंग फ्रॉम यू ते समजून घ्या.
एरिया वाईज ट्रेड ॲनालिसिस करा, साईट सिलेक्शन करा. त्याप्रमाणे साईट सिलेक्शन महत्त्वाचं आहे की कुठल्या ठिकाणी तुम्हाला शॉप टाकायचं आहे. स्टोअर डिझाईन फॉर इन्हान्सिंग एक्सपिरियन्स अँड कम्फर्ट. स्टोअरचं डिझाईन लोकांना इझी आणि कम्फर्टेबल वाटलं पाहिजे, जेणेकरून सेल जास्त जनरेट झाला पाहिजे. HR इश्यूज अँड रिलेशनशिप आर व्हेरी इम्पॉर्टंट इन दिस रिगार्ड. कस्टमर लॉयल्टी बिल्डिंग हा एक इश्यू महत्त्वाचा आहे. What are the bottlenecks? Lack of skilled manpower, labor legislation, absence of developed supply chain and IT management, high cost of retail estate, varied customer preferences across the region. मग याच्यामध्ये हर्डल्स काय, बॉटलनेक्स काय आहेत, दॅट वी हॅव टू आयडेंटिफाय. की ह्या फील्डमध्ये रिटेल स्किलमध्ये स्किल मॅनपॉवर नाही आहे. समजा आता मी तुम्हाला विचारलं की तुम्ही रिटेल मॅनेजमेंटचा जॉब करायचा असेल तर आर यू रेडी फॉर दॅट, आर यू हॅविंग इनफ स्किल्स टू हँडल रिटेल ऑपरेशन्स. तर मेनी से नो. मग त्याच्यासाठी स्किल मॅनपॉवर नाही रिटेल सेक्टरमध्ये काम करणारी. ते प्रॉपर ट्रेनिंग, प्रॉपर कोर्सेस, एज्युकेशन घेऊन ते करणं गरजेचं आहे. मग या रिटेल सेक्टरमध्ये स्किल मॅनपॉवर नाही आहे. दॅट इज इम्पॉर्टंट प्रॉब्लेम, वन ऑफ द इम्पॉर्टंट इश्यू. लेबर लेजिस्लेशन ते तर आहेच. ऑप्शन्स ऑफ डेव्हलप सप्लाय चेन अँड IT मॅनेजमेंट. आता याच्यामध्ये डेव्हलप सप्लाय चेन रिटेल सेक्टरमध्ये जास्त वर्कआउट करत नाही की डायरेक्ट होलसेलमधून माल घ्यायचा आणि विकायचा. दॅट इज जस्ट फॉन्डा. मग त्याच्यामध्ये प्रॉपर सप्लाय चेन मॅनेजमेंट, जस्ट इन टाईम टेक्निक्स वगैरे किंवा IT मॅनेजमेंट याचा मॅक्झिमम ठिकाणी किंवा काय म्हणतो की ओके मोठे मोठे जे मॉल्स आहेत डीमार्ट वगैरे, दे आर फॉलोइंग दिस प्रॅक्टिसेस. बट इन कॉमन सेन्स किंवा व्हॉट यू कॉल इन अ बिग पिक्चर देर इज ऑप्शन्स ऑफ डेव्हलप सप्लाय चेन. म्हणजे ओव्हरऑल आपण जर ऑब्झर्वेशन केलं, रिमोट एरिया असेल, रुरल एरिया असेल, ह्या ठिकाणी डेव्हलप सप्लाय चेन नाही आहेत आणि मॅक्झिमम इंडियाची पॉप्युलेशन रुरल एरियात आहे. सो फ्रॉम दॅट पॉईंट ऑफ व्ह्यू देर इज ऑप्शन्स ऑफ डेव्हलप सप्लाय चेन. अदरवाईज इन सिटीज ओके, आपण ऑनलाईन शॉपिंग करतो आहे, आपल्याला दुसऱ्या दिवशी मटेरियल भेटतं आहे, आपण जे ऑर्डर केले दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी आयटम्स भेटून जातात. पण रुरल एरियामध्ये दॅट इज समवॉट डिफिकल्ट. ओके. देन हाय कास्ट ऑफ रिटेल इस्टेट. मी सांगितल्याप्रमाणे रेंटवरती घेणं असेल किंवा विकत घेणं असेल रिअल इस्टेट बाबतीत प्राईम लोकेशनला, दॅट इज जस्ट इम्पॉसिबल फॉर अस. आपल्यासारख्या लोकांना, मिडल क्लासला ते इम्पॉसिबल म्हणजे पॉसिबल नाही आहे. मग हा एक त्याच्यामध्ये मोठा हर्डल आहे. देन व्हॅरिड कस्टमर प्रेफरन्सेस अक्रॉस द रिजन्स. म्हणजे रिजन टू रिजन कस्टमरचे चॉईसेस वेगवेगळे असतील, प्रेफरन्सेस वेगवेगळे असतील. त्याच्यामुळे देखील तुम्हाला ते प्रॉडक्ट ठेवणं अवघड आहे, कुठल्या प्रकारचे प्रॉडक्ट ठेवायचे. ओके. टुडे वी विल स्टॉप हिअर ओनली. ओके. रिगार्डिंग युअर प्रेझेंटेशन. ओके. आपण जे केस स्टडी केलेले आहे, सो आय वॉन्ट प्रेझेंटेशन फ्रॉम यू गाईज. हॅलो. हॅलो, आवाज येतो आहे? ओके. सो केस स्टडी बहुतेक मुलांनी सॉल्व केलेली आहे. जस्ट आय वॉन्ट प्रेझेंटेशन फ्रॉम एव्हरीबडी. ओके. इफ टाइम परमिट्स वी विल डील विथ दॅट अँड ऑल्सो द व्हिडिओ. हॅलो. वेट वेट. So regarding presentation, I have given you two case studies. So I am expecting presentation from everybody from the same टॉपिक. जो रहेगा वही रहेगा, तो आप प्रेजेंटेशन दे सकते हो. एंड रिगार्डिंग दैट वीडियो आई सेड दैट कि यू हैव टू गिव प्रिपेयर वन वीडियो रिगार्डिंग बिजनेस यू लाइक मोस्ट. ओके. सो आई एम एंटिसिपेटिंग फॉर द सेम. एक वीडियो बना के आप प्रेजेंटेशन करोगे और केस स्टडी का. ओके. शुड वी स्टॉप? हेलो. 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 Okay, we will discuss later on.